धिग धिग तो आश्रम संत समागम नाही धिग धिग ते संपत्ती धिग धिग ते भजन सुखे ते आपुले चौराशी वाटिले फलते घेतले दुःख त्यांचे जनविताची शोषिता सुशिला नयेची आई सातू निर्लज्ज पाहि आत्मघाती कैशी तुझी खंती न वाटे तुझं लक्ष कैशी शोषिता यातना भोगीशी पसना ज्याच्या रामकृष्ण हरी पूजनीय माऊली गुरुजी श्री यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण परम पूजनीय परम श्रद्धेय आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम छोटे माऊली यांच्या प्रेरणेने यांच्या नियोजनात चालत आलेला संत नामदेव गाथा पारायण सोहळा आणि पारायण सोहळ्यातील आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचे पारायण भव्य दिव्य सोहळा हा इकडं पुरुषांचा इकडं महिला चला मंडळी मग या सोहळ्याचा आपण आनंद घेऊया धन्य धन्य चित्त वृत्ती विठ्ठल भक्ती सपुडत पुढते हेचे जप तप ध्यान हरी चरणे ठेवणे मन साधने कार्याचे कारण रामकृष्ण नामा जपे ठेवणे चित्त अखंड धर्मे नामदेव म्हणे धाम धर्म सर्व मन करी आपुले वासना ते निवार हेचे हरी भजत ब्रह्म नाम गोविंद नाही भेदा भेद सांडी लग बग न करी तू आळस हरी विश्वास नामा म्हणे ब्रह्म हेची निरूपण व्रत तप दान हवन पूजन राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी कळे काळ दारुण करीत असे विघ्न नारायण नाम जीवे शरण आलो जीवे तो आम्ही पेक्षावे मनी गाय हरि नाम नित्य सर्वगत खंड सगुण ब्रह्मा सर्व काळ सांगे साधू पाशे मनी जो मानसी नाम अमृत सार नामाचा धारक विष्णू रूप देखय निराकारासे देव आकारासे आला पैसा पेला नाम मंत्र बीज जोवरी नाही जया केश दया नाही नाम म्हणे नाम केशव केवळ प्रेम रामकृष्ण माईक चालू करा पकवाचा या मंडळी मग चला कणी आहे का हां पकवा जरा ना थोडा आवाज आपत का कंटाळा कायचा दुरावा मायेचा नाम म्हणे करी सर्व हरी हरे उत्तरी परकार मकार दांभिकारे तुळी रामकृष्ण हरी मंडळी या मग गोविंद मुकुंद हरी परमानंद जपे जगत बंधू हरी कथा चंदो